श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशी शनिवारी म्हणजे 25 जुलैला आहे. तर ह्या दिवशी आपण जर एक उपाय केला तर नक्कीच आपल्या मोठ्यातली मोठी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते आणि घरामध्येच आपले अगदी पवित्र वातावरण तयार होते. तर ही कुठली सेवा आहे आणि कुठला मंत्र आपल्याला म्हणायचा या दिवशी म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग आषाढी एकादशी हा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही जितकी सेवा आपण करू, जितके आपण काही मंत्र, जप, तप आपण करू, तितक्याला आपल्याला अगदी पुण्य प्राप्त होत असतं. आणि या दिवशी भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी अगदी म्हणजे जागृत तत्व असतं त्यांचं. त्यामुळे आपण जितकी सेवा करू, तितकं आपल्याला अधिक पटीनं पुण्य मिळत असतं. तर ह्या दिवशी तुम्ही छोट्यातली छोटी सेवा का करणं, तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होत असतं. तर या दिवशी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, स्तोत्र पठण करायचं आहे. जितकं करता येईल तितकं, कारण हा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप अगदी सुवर्ण संधीच म्हणता येईल. ह्या दिवसापासून जितकं तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत करता येईल तितकं आपल्याला जप, तप, नामस्मरण हे करायचं आहे. आणि कुठलंही म्हणजे असं आपल्याला कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाला म्हणजे भांडण करायचं नाही. कारण आपण जे काही उपवास, व्रत वगैरे करतो, त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण जितकं नामस्मरणात, जितकं स्तोत्र पठण करण्यामध्ये वेळ घालवू, तितकं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या दिवशी बघा आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आणि पूजा तर आपण रोजच करतो, पण एकादशीच्या महत्त्वाच्या दिवशी जर आपण हा मंत्र म्हटला, तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते. तर आपल्याला सकाळी उठून आपलं जे काही नित्याचे कामं झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण देवपूजा करतो, त्याच्या आधी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तर तुळशीची पूजा करताना आपल्याला पहिले साधं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे, नंतर पंचामृत आणि नंतर साधं पाणी अर्पण करायचं आहे. आणि जे काही तुम्ही गोडाचा नैवेद्य वगैरे, खडी साखर वगैरे ते ठेवताल, तर ते म्हणजे अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळायचं आहे आपल्या तुळशी मातेला. आणि तुळशी मातेला आपली जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला बोलायची आहे, की "हे तुळशी माते, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. मी अशी रोज पूजा करेल 11 दिवस, 21 दिवस आणि हा मंत्र मी 11, 21, 51, 108 जे तुम्हाला म्हणता येईल तो मंत्र आपल्याला तितक्या वेळ म्हणायचा आहे. आणि आपली इच्छा बोलून दाखवल्यावर नक्कीच आपल्या जितके दिवस आपण पूजा म्हणजे मंत्र म्हणणार आहे, तितके दिवस आपली नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे. आणि किती मोठ्यातली मोठी इच्छा असू दे. पण ह्या म्हणजे अगदी पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवशी अगदी म्हणजे भगवान हरिविष्णू तत्व त्यांचं जागृत तत्व असतं. त्यामुळं आपल्याला जे काही आपण सेवा करतो, तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि बघा, तुळशी माता ही भगवान हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण जर तुळशी मातेची पूजा केली, तर भगवान हरिविष्णू सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर आपल्याला बघा, साधी सोपी पूजा आहे, घरातल्या घरात आपल्याला कुठेही जायचं नाही आणि हा साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे, उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा. तर बघा, आपल्याला पूजा करताना म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी घालतात, तेव्हा आपल्याला प्रार्थना बोलायची आहे आणि नंतर तुम्ही माळ घ्या किंवा बोटावर सुद्धा तुम्ही मोजू शकता, जे तुम्हाला जितके वेळा म्हणायचं तितकं. ओम तुळशी माताय नमः, ओम तुळशी माताय नमः, ओम तुळशी माताय नमः, ओम तुळशी माताय नमः, ओम तुळशी माताय नमः. हे असं तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा जे तुम्हाला म्हणता येईल ते म्हणायचं आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ. आपण ही आपले जेव्हा आपलं जपाचं हे आपण चालू असतं, तेव्हा आपल्याला तुपाचाच दिवा लावायचा आहे. कारण हे दिवा लावल्यानंतर ही ज्योत आपली देवापर्यंत आपली जी काही इच्छा असेल ती पोहोचवते. त्यामुळे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, जे खडीसाखर, गूळ, खोबरं ते दाखवता येईल ते. अगदी साधी सोपं व्रत आहे हे. आणि हे मुद्दाम आपल्याला एकादशीच्या दिवशीच करायचं, कारण हा खूप पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही जी काही तुम्ही इच्छा मागताल, ती तुमची पूर्ण होते आणि तुम्ही मग इथून 11 दिवस, 21 दिवस तुम्ही जे तुम्हाला संकल्प करून करायचं असेल, ते तुम्ही करू शकता. पण असं ह्या दिवशी जर मागितलेली इच्छा नक्कीच पूर्ण होते. तर आपल्याला सुद्धा सेवा तितकीच महत्त्वाची आहे, श्रद्धा ठेवून करायची आहे. तुम्ही विष्णू विष्णू स्तोत्र समजा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता. अजून जे काही तुम्हाला स्तोत्र पठण करता येईल ते करायचं आहे. तुम्ही एकादशी महात्म्य असेल तर ते वाचू शकता. आणि विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणता आलं तर ठीक आहे, नाहीतर मोबाईलवर लावून करा. कारण ह्या दिवसात तुम्ही जर जितकं म्हणताल, जितकं ऐकताल, तितकं आपल्याला त्याचं अधिक पटीने पुण्य मिळत असतं. कारण बघा, ह्या दिवसापासूनच 4 महिने चातुर्मासाला सुरुवात होते आणि पहिल्याच दिवशी जर आपल्याकडनं चांगली सेवा झाली, तर नक्कीच 4 महिने आपल्याकडनं भगवान हरिविष्णू आपल्याकडनं सेवा करून घेतील आणि आपल्याला अधिक पटीने आपल्याला फळ मिळेल. तर आपल्याला सुरुवातीच्या दिवशीच आपल्याला हे सुरुवात करायची आहे.
आणि ह्या दिवशी तुम्ही मंत्र कुठलाही म्हणा, बाकीचे मंत्र स्तोत्रपठण पण करू शकता. पण हे अगदी तुळशीचा मंत्र ह्या दिवसापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि जमलंच तर तुम्ही हळदी-कुंकाचे स्वस्तिकसुद्धा 4 महिने चातुर्मास तुळशीजवळ रोज काढू शकता. कारण हिने सुद्धा आपलं सौभाग्य अखंडित राहतं आणि आपल्याला तुळशी मातेचा कृपा आशीर्वाद मिळतो. तर हे 4 महिने चातुर्मास स्वस्तिक काढा किंवा तुम्ही गोपद्म काढा. गोपद्म म्हणजे आपण गाईचे जे खुरं म्हणतो ते सुद्धा आपण 4 महिने चातुर्मास हे तुळशीजवळ काढू शकतो आणि रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा आपल्या तुळशीजवळ लावायचा. हे 4 महिने व्रत करायचं आणि जेव्हा तुम्ही मंत्र म्हणताल ते मंत्र तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे. 11, 21 दिवस असे 51 दिवस ते तुम्हाला मंत्र म्हणता जितके दिवस म्हणता येईल तितके दिवस तुम्ही म्हणायचं आहे. कारण ह्या दिवशी जर आपण भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मीची म्हणजे जी काही सेवा करतो, तर त्याचा भरभरून आशीर्वाद मिळतो. आणि श्री हरिविठ्ठलांची सुद्धा आपल्याला मंदिरात जाऊन सेवा करायची आहे. जितकी सेवा तुम्हाला तिथं जाऊन मंदिरात जाऊन करता येईल तितकी करा. नाही तर घरी तुम्ही घरच्या घरी आपल्या साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे. आपल्याकडे मूर्ती सगळ्यांकडेच असते घरामध्ये, देवघरात. तर त्याच्यावर पण आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना विठ्ठल, विठ्ठल जे तुम्हाला म्हणता येईल तसा तो जप करायचा आहे. आणि ती आपल्या परत देवघरात स्थापन करून तुळशी अर्पण करायच्या आहेत. आणि तुळशी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा आपल्याला साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपल्याला नंतर आरती करून धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. आपल्याला जो काही नैवेद्य फलाहार आपण ठेवलेला आहे तो नैवेद्य सगळ्यांना म्हणजे त्या देवाला अर्पण झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे. आणि जी काही आपली इच्छा असेल ती बोलली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते. आणि आपले म्हणजे भगवान हरी विष्णू माता लक्ष्मी आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. तर ही अशी आपल्याला म्हणजे अगदी साधी सोपी पूजा आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची आपले जो काही मंत्र आपण सांगितलेला आहे तो मंत्राची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे तुळशी मातेची आणि मंत्र आणि इच्छा बोलायची. नक्कीच इच्छा पूर्ण होणार. तुम्ही नक्की ही सेवा करून बघा. उच्च कोटीची सेवा आहे. नक्कीच तुम्हाला याच्यात यश येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.